नांदेड़ शहर तथा परिसर के साथ ही दक्षिण विधानसभा निर्वाचन क्षेत्र के नागरिकों को कई कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। इसका तत्काल निपटारा करने के लिए विधायक मोहन हंबर्डे ने शुक्रवार 2 अगस्त को जिलाधिकारी कार्यालय में प्रशासन के संबंधित सभी विभागों का जायजा लिया। कांग्रेस के जिलाध्यक्ष हनुमंत पाटिल बेटमोगरेकर, पूर्व उप महापौर अब्दुल गफ्फार, सुरेश हाटकर, जिलाधिकारी अभिजीत राउत, मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े, सहायक जिलाधिकारी, उपविभागीय पुलिस अधिकारी आदि सहित मनपा प्रशासन के अन्य अधिकारी और कांग्रेस के अन्य पदाधिकारी कार्यकर्ता इस समय बड़ी संख्या में उपस्थित थे। नांदेड़ शहर की खस्ताहाल सड़कें और सड़क के नाम पर गड्ढों का साम्राज्य फैला है। देगलूर नाका, बरकी चौक से पुराना मोंढा, महावीर चौक, छत्रपति शिवाजी महाराज प्रतिमा से रेलवे स्टेशन, कला मंदिर, शिवाजी नगर, ITI, महात्मा फुले प्रतिमा से श्रीनगर, राज कॉर्नर, चैतन्य नगर, किसान चौक, तरोड़ा नाका से लेकर पूर्णा रोड और इधर मालेगांव रोड तथा नया मोंढा परिसर में साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे चौक परिसर से बाफना टी पॉइंट, चौफाला, नावघाट, कौठा आदि नांदेड़ के उत्तर और दक्षिण इलाकों में मुख्य सड़कें पिछले कई वर्षों से खस्ता हाल हुई है, तो वहीं इन दोनों निर्वाचन क्षेत्रों के गलियारों में तो स्थिति और भी गंभीर बनी है। तुलना की दृष्टि से नांदेड़ दक्षिण निर्वाचन क्षेत्र में सड़कों की खराबी और गड्ढों का साम्राज्य अधिक है। शहर तथा परिसर में हो रही बारिश ने ये सड़कें और भी खराब हुई है। सड़कों पर पानी के तालाब बने हैं। मनपा ने ड्रेनेज लाइन बिछाने का काम किया है, मगर काम होने के बाद उन पूरी लाइनों को मिट्टी के साथ वैसे ही छोड़ दिया गया है। अब बारिश ने इन सभी लाइनों में पानी भरने लगा है, जिससे आए दिन शहर के किसी न किसी इलाके में दुर्घटनाएं हो रही है। ऐसी शिकायतें इस जायजा बैठक में की गई। दौरान दक्षिण नांदेड़ के नागरिकों की समस्याओं को जल्द से जल्द दूर करने का आश्वासन प्रशासन के विभिन्न विभागों ने दिया है। ऐसी जानकारी विधायक मोहन हंबर्डे ने MCN हिंदी न्यूज को दी। माझ्या नांदेड दक्षिण मतदारसंघातील नागरिकांच्या अडीअडचणी काय आहेत आणि त्याला काय उपाय करता येईल याकरता मी नांदेड महानगर नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, काही ग्रामपंचायतीचे सरपंच यांना बोलून या ठिकाणी नांदेड दक्षिण मतदारसंघाचा आढावा बैठक घेतला। खरं तर बघितलं असताना आता नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात ड्रेनेज लाईनचं काम झालेलं आहे। कवठा भाग असो, सिडको भाग असो, पण त्या ठिकाणी नाही का ड्रेनेज झाल्यानंतर 10 फूट ड्रेनेज पाईपलाईन वर माती येऊन नुसता गाळ चिखल झालेला आहे आणि सगळ्या लोकांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे। शाळेतून लेकरा बाळांना जाता येत नाही। त्याच्याकरता अगोदर उपाययोजना करणे, राहिलेले नांदेड शहरामधील खड्डे, मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, काही गुत्तेदारांनी सरकारनं निधी न दिल्यापासून अर्ध्यातून काम सोडून गेले आहेत आणि ते खड्ड्याची सुद्धा लोकांना तकलीफ होत आहे। ते सुद्धा खड्डे भरून घेणं महत्त्वाचं आहे महानगरपालिकेकडून। काही देगलूर नाक्याकडे हॉस्पिटलचा सोनोग्राफी आपलं मशिनरी लाईट नसल्यामुळं तिथं मोठी अडचण होत आहे, ते सुद्धा अडचण सोडण्यात यावं। व नांदेड शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे, त्याकरता त्यांनी नांदेड शहरात सर्व दक्षिण मतदारसंघात लाईट बसवण्यात यावं आणि जे बी अडी अडचण येतात ते ताबडतोब सोडण्याकरता सगळ्या विभागाची मीटिंग घेतली आहे आणि त्या विभागानं सगळ्यांनी त्यांना आपली जिम्मेदारी करून लवकरात लवकर नांदेडच्या नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचं त्यांनी सांगितलं आहे। रस्त्याच्या बाबत काय झालं नेमकी चर्चा? रस्त्याचा भाग नांदेडमध्ये सगळे आपला बस स्टँड ते आंबेडकर पुतळा ते शिवाजी पुतळा ते मॅप्को, तिथून वजीराबाद ते महावीर चौक ते मोंढा, ITI पॉइंट, आपलं बाफना टी पॉइंट ते मोंढा ते पूल, त्याच्यानंतर गिट्टी क्रेशर रस्ता तिकडला बाफनाकडला बाबा पेट्रोलच्या बाजूला ते रस्ता, ते आपलं चौपाळा ते नावघाट, असे रस्ते मंजूर झालेले आहेत। पण ते मध्ये काही निधी नसल्यानं ते गुत्तेदार पळून गेले आहेत। तरी संबंधित BNDCला सांगितलं, त्याच्यावर आपल्याला रिपेरिंगचं काम करता येत नाही, तरी त्या संबंधित गुत्तेदाराला बोलून त्याचे खड्डे जास्तीत जास्त लवकर बुजवण्यात सांगितले आहे आणि तसं त्या विभागाकडून त्यांनी संमती दिली आहे।
नांदेडमधील पहिली वहिली 3T डायग्नोस्टिक MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस, तेही सामान्य MRI पेक्षा स्वस्त दरात। आजच संपर्क साधा दुर्गा मराठवाडा 3T डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी बिल्डिंग, तोष्णीवाल हॉस्पिटल समोर, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001।